मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मैदानात। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून धुळे महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा। पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे यांना कोकणची ताकद काय असते हे दाखवून देण्याची वेळ आली आहे। नेमकं काय म्हणाले पालकमंत्री नितेश राणे पाहूया। नेहमीप्रमाणे उद्धव वाकरेंनी, हो मी त्याला वाकरे म्हणेन, कारण का जिहाद्यांच्या समोर वाकून वाकून त्याचा कणाच मोडलेला आहे, त्या उद्धव ठाकरेंनी आमचे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटमांच्या आडनावाबद्दल जे अपमानास्पद शब्द काढला, त्याच्यामुळे ह्या उद्धव ठाकरेला आता कोकणाच्या जनतेची ताकद काय असते हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे। आमच्या कोकणात, आमच्या सिंधुदुर्गात, आमच्या रत्नागिरीत असंख्य साटम आडनावाचे, परब आडनावाचे, सावंत आडनावाचे असंख्य कुटुंब वर्षानुवर्ष अभिमानाने राहतात। एक वेगळा मान आहे या आडनावांना। आणि तुम्ही जेव्हा ह्याच आडनावाची खिल्ली उडवता तेव्हा तुम्ही एका व्यक्तीचे नाही, पण कोकणाच्या समस्त आमच्या भूमीचा, आमच्या ह्या मातीचा तुम्ही अपमान करतात, हे उद्धव वाकरेंनी लक्षात ठेवावं। मला विश्वास आहे की ह्या अपमानाचा बदला, वचपा मुंबईतला राहणारा माझा कोकणातली जनता निश्चित पद्धतीने मतपेटीतून दाखवून देईल। आणि अमित साटमजींच्या मागे कोकणातली जनता किती ताकदीने उभी आहे ही मतपेटीच्या माध्यमातून दाखवून देईल। राजकीय वर्तुळातील मोठी बातमी समोर येत आहे। भाजपचा मनसेला धक्का। महानगरपालिका निवडणुकीत तोंडावर आली असताना मुंबईत भाजपने मनसेला मोठा धक्का दिल्याचं समोर येत आहे। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष धुरी यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश। तिकीट न मिळाल्यानं मनसेची साथ सोडली। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचं वक्तव्य। संतोष धुरी यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेशाच्या चर्चांवर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी जोरदार टीका केली आहे। संतोष धुरी यांच्या जाण्यानं 5 पैशांचा तोटा नाही। तिकीट न मिळाल्यानं मनसेची साथ सोडली। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची जोरदार टीका। ठाणे जर वाचवायचा असेल तर ठाण्यातील रेहमान डेकेतला थांबवावं लागेल। एक नजर टाकूयात काय म्हणाले खासदार संजय राऊत। माझ्याबरोबर या मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी शिवसेना नेते राजेंद्र विचारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि सध्याचे ठाण्यातल्या झुंडशाही विरुद्ध ज्याने मी लढा पुकारलेला अशा अविनाश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे, शिवसेनेचे उपनेते एकनाथ खोत, जिल्हा प्रमुख केदार दिघे, तात्या माने आणि आपण सर्व पत्रकार बंधू, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबई नंतर जर कुठे लागलं असेल तर ते ठाण्याकडे लागलं। आणि ते अपेक्षित आहे।
आपण संयुक्त वचननामा ठाणेकरांसाठी आपण प्रसिद्ध केला. काल मुंबईचा वचननामा प्रसिद्ध केला. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे शिवसेना भवनात आले. शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त प्रचार दौरे, प्रचार सभा सुरू झालेल्या. तरी प्रश्न काय आहे, ठाण्यात काय होणार एक सांगतो. लोकसभा विधानसभा त्यापेक्षा वेगळा निकाल जनतेकडून आम्हाला दिला जाईल याची आम्हाला खात्री. इथे या ठाण्याच्या नगरपालिकेनं शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना पहिली सत्ता दिली, ते हे ठाणे. पण आता मी ठाण्याची जी एकंदर परिस्थिती जी आम्ही नेहमीच पाहतो, जी राजन विचारे आणि अभिजित पानसे यांनी सांगितली, त्यातली सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की ठाणे हा या महाराष्ट्रातला ड्रगचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे. ठाणे हे सांस्कृतिक राजधानीचं शहर मानलं जातं पुण्याच्या बरोबरीने. ठाण्यामध्ये साहित्य, कला, क्रीडा याची फार मोठी परंपरा या ठाण्याला लागते. ठाणे हे मंदिरांचं आणि तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं, सुंदर. पण आज ठाणे महाराष्ट्रामध्ये ड्रग्ससाठी, ड्रग्सचा अड्डा हे ओळखलं जातं. या ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळापूर्वी, नंतर त्यांना कमिशनरचं फौजदार करून डेप्युटी सीएम केलं. ते ठाण्यातच असतात. तरी ठाण्यामध्ये परवा तुम्ही म्हणता 2.5 कोटीचं ड्रग्स सापडलं. त्याच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्स सापडले. ठाण्यातल्या शाळा, कॉलेज, पान टपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्स उपलब्ध मिळत आहे. हे लपून राहिलेलं नाही. कुठून येतोय ड्रग्स? पोलीस काय करताय? फक्त आमच्या उमेदवारांना उचलायचंच काम करताय खरंच. हा प्रश्न जनतेला पडलाय. हे ड्रग जर ठाण्यात मिळत असेल तर ठाण्याचा सध्याचा बॉस कोण आहे? ठाण्याचं लॅरी झालंय का? धुरंधर मध्ये एक लॅरी नावाचं शहर. सगळ्यात मोठा कराचीचा गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर. आपण त्या सिनेमात पाहिलं असेल. त्यात एक रेहमान डकेत आहे, रेहमान डाकू आहे, तो या शहरात सुद्धा. तिथे सुद्धा लॅरी शहरामध्ये ड्रगचा सगळ्यात मोठा व्यवहार आणि व्यापार झाला. देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं, इकडले पोलीस आयुक्त काय करतात? इकडल्या ड्रगची तार ही साताऱ्यापर्यंत गेली. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ड्रगचा कारखाना, फॅक्टरी, मॅग्रेस, व्हाईट पावडर हे कुठे सापडला कारखाना? तर साताऱ्यात सापडला. आणि या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या दारात तिथून ड्रग्स इथे येतोय का? ज्या अर्थी हे ड्रग्स ठाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळतात त्या अर्थी डेप्युटी सीएमच्या घरामध्ये कोणी ड्रग्स घेत आहे का? त्याचा तपास व्हायला पाहिजे ना. तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात ड्रग्स विकलं जाते समोरच्या पान टपरीवर, समोरच्या रस्त्यावर, संपूर्ण ठाणे शहरात. बाकी सर्व विषयावरती उपमुख्यमंत्री बोलतायत, त्यांचे आमदार बोलतायत. पण एक पिढी नासवणारे अंमली पदार्थ आणि नशेचा व्यापार जर तुमच्या शहरात चालला असेल तर त्या शहराची अवस्था काय आहे हे आता खरं म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. लोकांनी ह्याच विषयावर मतदान केलं पाहिजे. ठाणेकरांनी हा विषय जो आहे या विषयावर मतदान केलं पाहिजे. आपल्या शहरात काय करायचं? लोक म्हणत होते हे बीड सारखं झालंय, हे बीडच्या पुढे गेलं. ठाण्याची अवस्था म्हणजे बीड सारखी झालेली आहे. बीड मध्ये ज्या प्रकारचे पुण्या, गुंडशाही, गुंडगिरी, खून, भ्रष्टाचार, अत्याचार, मी म्हणतो ठाणं त्याच्याही पुढे गेलं. हे चित्र बदलायचं असेल मला असं वाटतं ठाणेकरांनी
अत्यंत सावधपणे यावेळेला मतदान केलं पाहिजे. ठाण्याच्या विकासाची सुरुवात ही हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी, सतीश प्रधान नगराध्यक्ष होते तेव्हापासून ठाण्याच्या विकासाला सुरुवात झाली. आणि आजही ठाण्याचं भूषण असलेले गडकरी रंगायतन, दादोजी कोंडे मैदान, त्यानंतर काशीनाथ घाणेकरांच्या नावानं उभं राहिलेलं अजून अशी असंख्य कामं ही शिवसेनेच्या कारकिर्दीत. आता माझे मनसेचे सहकारी माझ्या बाजूला बसलेले असते म्हणजे मग मनसेचं काय, तुमचा आणि आमचा डीएनए सारखाच आहे, तुला आपलं. तेव्हा आपण एकत्रच होतो आणि आता एकत्रच आहोत. या ठाणे शहरामध्ये उत्तम प्रकारची युती झाली आहे मराठी युती. आणि आजही ठाण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये मराठी पगडा, मराठी शहर आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची एक सभा ठाण्यामध्ये होती, विराट सभा ठाण्यामध्ये. ती आता जागा कोणती हे सगळे मिळून ठरवते. तर आम्ही जे ठाणं पाहिलं ते ठाणं गावाला. बिल्डरांचं ठाणं एवढं मान्य करू, पण बिल्डरांच्या मागून जी गुन्हेगारी सुरू, जी खंडणीखोरी सुरू, जी दरोडेखोरी सुरू आहे, ते ठाण्याचं चरित्र होऊ शकतं. या राज्याला मंत्री आहे, या ठाण्याला मंत्री आहे, या ठाण्याला मुख्यमंत्री होते, या ठाण्याला आता उपमुख्यमंत्री आहे. त्यांना कोणीतरी प्रश्न विचारणार आहे का, ठाण्याची अशी अवस्था आपण असताना का? आरोप करणं सोपं आहे आमच्यावर, आरोप आमच्यावर करतात. पण जरी सत्ता शिवसेनेची असली तरी या सत्तेची वतनदार तुम्ही होतात ना. इतके वर्ष महापालिका लुटली कोणी, टेंडरबाजी केली कोणी? आज ठाणे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची पगार द्यायला पैसे माझी मागणी ही वेळ कोणी आणली? ठाण्यात ठाण्याची महापालिका, कल्याण डोंबिवलीची महापालिका लुटल्या कोणी? तुम्हीच लुटल्या. म्हणून तुमचे इमली आणि बंगले उभे राहिले ना. आम्ही कधी ठाण्यात आलो नाही. तर या ठाण्याला आपल्याला जर बंदायचं असेल केला निराम पूर्ण, तर मला खात्री आहे ठाणेकर जनता यावेळेला शहराचा आणि आपल्या पुढल्या पिढीचा विचार करेल. थँक्यू, धन्यवाद. बोला. भाजपने जसं नमो नमो बॅनर लावले तसे शिंदेच्या पक्षाने चर्चेच्या माध्यमातून झालं, तर आपली टॅगलाईन काय आहे? ठाण्याची ओळख नमो नमो कोण म्हणताय? इथे नमो आले कुठून? नमो गुजरात का अहमदाबादला? तर म्हणजे लाज वाटली पाहिजे एकनाथ शिंदे की बाळासाहेब ठाकरेंचा छाप असलेल्या ठाण्यावर नमो नमो ठाणे असं तुमच्या तोंडावर लावलं जात आहे. आणि तुम्ही गप्प आहात, शिवसेना म्हणून मिरवता, डुप्लिकेट शिवसेना आहे तुमच्या. त्याला उत्तर दिलं जाईल. या नमो नमोला उत्तर इकडची मराठी जनता. ठाणं हे मराठी चेहऱ्याचं राहील, मराठी प्रतिभेचं आणि प्रतिमेचं आहे. राहुल साहेब, एवढं मसाल पॉवर आणि पॉवर आहे तुमचं अपोजिशनला, असं तुम्ही लढत देत आहे, तर असं वाटत नाही कुठे कमी पडत आहे? बघा, ही मसल पॉवर जी आहे ही पैशातून विकत घेतलेली मसल पॉवर. आणि इथे मसल पॉवरच आहे ना. हे सगळे जे आहे ना, ही मसल पॉवर ची जी ताकद आणि प्रेरणा ही शिवसेनेतूनच निर्माण झालेली आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं, खंडणीसाठी नाही, किंवा ड्रगच्या व्यापारासाठी नाही, विधायक गोष्टीसाठी संघर्ष करणं, लढणं आणि गुंडगिरी करणं हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार. स्वतःची घरं भरण्यासाठी, तरुणांना नशेला लावण्यासाठी, बिल्डरांकडून खंडण्या गोळ्या करण्यासाठी. आज ठाण्याची ओळख महाराष्ट्रात देशात काय आहे? बेईमानांचं शहर. या शहरातून सगळ्यात मोठी महाराष्ट्राविरुद्ध बेईमानी झाली. ठाणा बदनाम केला या लोकांनी. एक गद्दारांचं शहर म्हणून ओळखलं जात आहे, ही ओळख आम्हाला पुसणं गरजेचं आहे. या ठाण्यामध्ये ही सावळारामांसारखे महान कवी निर्माण केले आणि त्यांनी इतके मोठे कार्य प्रतिभा निर्माण केली. पंडित रांगेकरांचं शहर, असे अनेक नावं आम्हाला घेत आहेत.
ते या एका माणसामुळं गद्दारांचं बेमारांचं ठाणे शहर ही ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात अत्यंत दुर्दैव आहे ठाणेकरांचं. आम्ही लढू ना त्यांच्याशी. तुम्ही म्हणते त्यांच्याकडे मसल वावर आहे ना, ठीक आहे ना. हातामध्ये पोलीस यंत्रणा आहे म्हणून ती मसल वावर नाही तर ह्याच रस्त्यावर त्यांना ठोकून काढ पळताभोई थोडी. तुम्ही आमचे पोलिसांच्या बळावर पळवताय. तुमच्यात काय हिंमत आहे मला सांगा. पोलीस बाजूला करा मग मसल पॉवर दाखव. काय विनाश राजन, पोलीस बाजूला करा, पोलीस बाजूला करा 15 मिनिटं, मग मसल पॉवर काय आहे ती आम्ही तुम्हाला दाखवू. मसल पॉवरच्या गोष्टी आम्हाला कोणी सांगूच नाही. केंद्रीय मंत्री सी आर पाटलां साहेब वाटेला सुविधाने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न केला. मी सी आर पाटलाचं भाषण ते ऐकलंय गुजरातमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे मराठा साम्राज्याचे सेनापती राजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, आता सूड तुम्ही घेऊ नका अशाला. राजकीय कुटाच्या घरांना करमाफी दिलेली आहे, तर ठाण्यात तुम्ही असं काही वचननामा दिलेलं नाही. बघा, ठाण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही वचननामा पाहिला, काही गोष्टी जरी त्यात आता नसल्या तरी एकदा या ठाण्याची सत्ता परत आमच्या हातामध्ये आली तर तुम्ही जे म्हणताय 700 कुटाच्या घरांना ही सवलत आहे ती नक्कीच इकडे सगळे आमचे प्रमुख नेते बसून जे महापालिका चालवतील त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घ्यायला सोप्या होत्या. ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये वाहतूकच्या संदर्भात आत्ताच माणसांनी सांगितलं नाही, त्याच्यावरती तुम्ही ठाणेकरांना देणार काय? ठाणेकरांना वाहतूक कोर्टातून मुक्त कसे करणार ते सांगा आम्हाला. नाही बघा त्याच्यावरती बोला. नाही, मुक्त कसे करणार याचे असंख्य उपाय याच्यात पण दिलेले आहेत. तुम्ही जर वाचले तर त्यातले भरपूरसे उपाय झालेले आहेत. नाही झाले. प्रेझेंट चालू आहेत. हेच मी सांगतो. चालू वर्षानुवर्ष मेट्रो पण आहे. डबा येऊन गेला बघितला का? दिवाळीच्या किल्ल्यासारखा डबा आला आणि परत गेला. हेच आमचं म्हणणं आहे. तुम्ही मोठमोठ्या गोष्टी करणार, भाषणं देणार आणि त्याच्यानंतर आज आमचा संपूर्ण हा जो उपाय त्यांनी दिलेला आहे ना ते काही करतायत नाही हे आम्ही गेले 5 वर्ष म्हणतोय. मला असं वाटतं की ठाण्याच्या ट्रॅफिकची सुरुवात ही सुमित बाबा आल्याच्या नंतर झाली. त्यामुळे त्यातला सुमित बाबा काढला ना तर ती ट्रॅफिक सुरळीत होईल. तुम्ही सत्ता आमच्या हातात द्या. सुमित बाबा गेला की ठाण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न मिळेल. धन्यवाद. एक मोठे ठेकेदार आहे आणि हे ठेकेदार सगळे कोणी आणले ठाण्यामध्ये? सर्व ठेकेदारांनी या ठाण्याच्या रस्त्यावरती जे काय हैदोस घातलेला आहे तो पहा. ठाण्यात यावं असं वाटत नाही. किती वाटते टोल नाका प्रवास बोला. गेल्या 15 ते 20 वर्षात ठाणे आणि एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेचं महापालिकेतलं समीकरण राहिले. अगदी 2012 साली जेव्हा शिवसेनेला काही नगरसेवक कमी पडत होते त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या मदतीनं इथे महापौर बसवला शिवसेनेचा. तर आज ही परिस्थिती आहे की ठाण्यात खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत, आमदार एकनाथ शिवसेनेचे आहेत. तर अशा वेळेस ठाण्यातलं राजकीय चित्र पलटेल, बदलेल याबद्दल तुम्ही किती आश्वस्त आहात? लक्षात घ्या, एकनाथ शिंदेचा जन्म झाला नव्हता तेव्हा ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. एकनाथ शिंदे राजकारणात नव्हते तेव्हा महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही. नक्की धर्मवीर आनंद दिघे म्हणजे ठाणे. त्यांनी या ठाण्यामध्ये शिवसेना रुजवण्यासाठी, शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी एकाकी झुंज दिली. त्याच्यामुळे आज एक ठाणेकरांवर बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कोणाचा पगडा आणि जोडा असेल तर आज एक तो धर्मवीर आनंद दिघे यांचा. एकनाथ शिंदे याच्यामध्ये कुठे आहे? जेव्हा ठेकेदारांचं राज्य सुरू झालं तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून ठाण्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या आर्थिक गुलाढाली माझ्या बाजूला राजन विचारे बसले. दिघे साहेबांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांनी काम केले. सिनेमावर जाऊ नका,
सिनेमा मी पण काढू शकतो आनंदी घ्यावे आणि उत्तम स्टोरी मी लिहू शकतो, तर सिनेमावर जाऊ नये. नाही, पण राऊत साहेब, मी गेल्या 15 ते 20 वर्षातला ठाण्याला हवं असं प्रत्येक वर्षी नावं येतं. पण अजून तरी काही ठाण्याला स्वतंत्र धरण मिळालेलं नाही. मुंबईला मिळालं माननीय उद्धव ठाकरेंनी मध्य वैतरणा. आता ठाण्याचा विचार त्या दृष्टीने करावा लागेल आणि नक्की तुम्ही जे प्रश्न जे मांडता ते ठाणेकरांसाठी महत्वाचे. जर ठाण्यावरून ते ठेकेदारांचे सम्राट निघून गेले तर नक्कीच आपल्याला या गोष्टी करता येतील. चला संपवू. ठाण्यामध्ये 6 बिनविरोध जे नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत, त्या संदर्भात आयोग जे आहे निवडणूक आयोग चौकशी करणार आहे. मात्र आपल्या देखील काही माणसांनी माघार घेतली, त्याचा जबाब महाराष्ट्रामध्ये 70 ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून येणं हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अविनाश जाधव आज निवडणूक आयोगाला गेले. पुरावे अविनाश जाधव कोर्टाने चाललेले आहे, गेलेले आहे, बरोबर आहे. ही लढाई चालू राहील. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या काटाखालच्या मांजरासारखा वागतो. हे आता काय नवीन राहिलेलं नाही. तिकडे कोणीतरी गणेश कुमार, तिथे एक वाघमारे. मी त्यांना म्हणतो तुमचं नाव वाघमारे आहे, त्या नावाला तरी जागा. वाघमारे आहे तुमच्या त्या नावाला जागा. आणि जे लांडगे त्या लोकशाहीवर तुटून दसके तोडतायत त्या लांडग्यांवर झडप. हे बिनविरोध प्रकरण जे आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या विरुद्ध आम्ही लढतो. इतकं सोपं नाहीये. ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे, ज्या पद्धतीनं राजकीय सामाजिक कार्यकर्ते संघर्ष करतायत, बिनविरोध निवडून दिल्याचा निकाल देणं हे आता निवडणूक आयोगाच्या हातात राहिले नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट. राऊत साहेब, एक प्रश्न आहे की तुम्ही मध्यंतरी आताही विषय घेतला की ठाणे आणि ड्रग्ज सातारा कनेक्शन आहे, तर तुम्ही मध्यंतरी म्हटलं होतं की या प्रकरणात एक मुंबई पोलीस दलातला आहे ना. माजी अधिकारी इन्व्हॉल्व नक्कीच आहे आहे. आणि मी लवकरच त्याचं नाव उघड करेन. हो. तर या व्यासपीठावर आज तुम्ही सांगू शकाल का नाही, मी की सांगेन. या ड्रग्ज प्रकरणात आहे आणि साधारण त्या संदर्भातली माहिती त्या संदर्भातली रिसर माहिती साताऱ्यातल्या कारखान्यावर धाड घातली मुंबई पोलिसांच्या पथकात आपल्याला माहित आहे. साताऱ्याच्या पोलिसांनी नाही टाकली, मुंबईचं पोलीस पथक घेऊन गेलं आणि त्याने ती धाड टाकली. मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना त्या संदर्भातली माहिती पाठवली. नाही, पण तपासामध्ये अडथळे नको आहे. तपास सुरू आहे. सर 15 तारखेला 16 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे. तसं 21 जानेवारीला शिवसेनेचे चिन्ह आणि आहे. याच्यावर तुम्हाला काय वाटतं आणि निकाल आपला तरी लागेल तुमच्या बाजूला आहे अपेक्षा? बघा, निकाल आमच्या बाजूने लागेल या भीतीने तो पुढे चालला जातो. संविधान, कायदा आणि संविधानातलं शेड्यूल 10 याचा जर नीट अभ्यास केला तर सर्वोच्च न्यायालयाला निकाल आमच्या बाजूनं द्यावा लागेल. आणि हे खात्री असल्यानं ही तारीख वारंवार पुढे ढकलून त्यांना योगदान दिले जातं. त्याच्यावर त्यांनी 4 निवडणुका काढल्या. 5वी निवडणूक त्याला काढता येणार नाही. लोकसभा काढली, विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका 4 चौकट पूर्ण झाली. आता त्यांना पुढली निवडणूक ह्या चिन्हावर काढता येणार नाही. चला, धन्यवाद. जय